भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव अजूनही निवळलेला नाही। या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी एक मोठा अलर्ट जारी केलाय। भारतीय नागरिकांसाठी हा अलर्ट जारी करण्यात आलाय। एका संशयित फोनवरून तुमच्या मोबाईलवर कॉल येऊ शकतो। हा नंबर भारतीय मोबाईल नंबर प्रमाणे दिसत असला तरी तो फेक असतो। हा कॉल उचलला तर तुम्ही देशाच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकता। हा अलर्ट ऑपरेशन सिंदूरशी संबंधित आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं या अलर्टच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। हा कोणता नंबर आहे ज्यावरचा कॉल तुम्हाला आणि आपल्या देशाला गोत्यात आणू शकतो? कॉल उचलला तर काय होऊ शकतं? त्यावर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झालाय। भारतीय लष्करानं पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावलेत। भारताच्या चोख प्रत्युत्तरानं पाकिस्ताननं गुडघे टेकले असले तरी पाकिस्तानच्या कुरापती मात्र सुरूच आहेत। सीमेवर गोळीबार थांबवला असला तरी डिजिटल हल्ले करत वेगळ्या मार्गानं पाकिस्तानची वळवळ सुरू आहे। भलेही शत्रू राष्ट्र बंदुकीतून गोळीबार करत नसेल, पण मोबाईलच्या माध्यमातून पाकची घुसखोरी सुरूच आहे। त्यामुळे भारतीय नागरिकांना टार्गेट केलं जात आहे। याच संदर्भात देशाच्या सुरक्षा यंत्रणेनं एक मोठा अलर्ट जारी केलाय, ज्यात सर्वसामान्य नागरिकांसह निवृत्त सैन्य अधिकारी आणि पत्रकारांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। सुरक्षा यंत्रणेनुसार भारतातील नागरिक, विशेषतः पत्रकार, निवृत्त सैन्य अधिकारी यांना काही संशयास्पद कॉल्स येत आहेत, ज्यात कॉल करणारा स्वतःला भारतीय सैन्याचा अथवा एखाद्या गुप्तचर संस्थेचा अधिकारी असल्याची बतावणी करतो। हे लोक संबंधितांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून संवेदनशील माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतात, ज्यात ऑपरेशन सिंदूर असेल किंवा इतर कारवाया असतील त्यांच्याशी संबंधित प्रश्न विचारले जात आहेत। पाकची ही घुसखोरी कशी होते, नेमकं काय आणि कसं घडतं पाहूया। तुम्हाला एका फोनवरून, जो नंबर आहे +917340921702 यासारख्या कुठल्या तरी नंबरवरून कॉल येतो। हा नंबर जरी भारतीय नंबर प्रमाणे दिसत असला तरी हा नंबर फेक असतो। यात स्पूफिंग तंत्रज्ञान वापरलं जातं। त्यामुळे काय होतं? त्यामुळे खरा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसत नाही, त्याऐवजी एक फेक नंबर स्क्रीनवर झळकतो। कॉल करणारा व्यक्ती ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती मागतो। यासाठी हा व्यक्ती आपण भारतीय सैन्याचा अधिकारी किंवा एखाद्या गुप्तचर संस्थेचा अधिकारी असल्याची बतावणी करतो। पण लक्षात घ्या, इथंच तुम्हाला अलर्ट व्हायचंय, कारण कुणीही अधिकारी अशा प्रकारे वैयक्तिक माहिती फोनवर मागत नाही। हे असे संशयास्पद कॉल्स हे पत्रकार, सैन्यातील निवृत्त अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांना केले जात आहेत। या संदर्भात सरकारनं जो अलर्ट जारी केलाय त्यात काय लिहिलंय ते पाहूया। ऑपरेशन सिंदूर सुरू असताना चालू परिस्थितीची माहिती मिळवण्यासाठी पत्रकार आणि नागरिकांना फोन करून भारतीय संरक्षण अधिकारी असल्याचं भासवून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा भारतीय व्हॉट्सअप नंबरचा वापर करतायत। कृपया अशा प्रयत्नांना बळी पडू नका, असं आवाहन सुरक्षा यंत्रणांनी केलंय। पण जर यात तुम्ही टार्गेट झालात तर मग अशा वेळी तुम्हाला काय करायचंय, कोणती काळजी घ्यायची आहे तेही पाहूया। सगळ्यात आधी तर शक्यतो अज्ञात नंबरवरून आलेला कॉल उचलल्यावर काळजीपूर्वक बोला। कुठल्याही अज्ञात कॉलवर तुम्ही तुमची ओळख आणि खासगी माहिती शेअर करू नका। कॉल करणाऱ्या व्यक्तीवर सहजपणे विश्वास ठेवू नका, मग ते कितीही तुम्हाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करणार असले तरीही। जर कॉल बाबत थोडीही शंका वाटली तर तातडीनं फोन कट करा आणि तो नंबर ब्लॉक करा। अशा प्रकारे तुम्हाला कॉल येत असतील तर जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन किंवा सायबर क्राईम पोर्टलवर याबाबत तक्रार करा। अशा प्रकारे सायबर हल्ले हे केवळ कॉलच्या माध्यमातून होत आहेत असं नाहीये, तर व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियावर संशयित फाईल्स, लिंक किंवा व्हिडिओ पाठवले जातात। त्यातल्या काही फाईल्स या task.exe या नावानं असतात, ज्यात व्हायरस असतो। या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा फोन किंवा संगणक यातील सर्व डेटा चोरला जाऊ शकतो। खरं तर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर सीमेपलीकडून सायबर हल्ले सुरू झाले। यात वाढ झाली ती ऑपरेशन सिंदूर नंतर। घायाळ झालेल्या पाकिस्ताननं सायबरच्या माध्यमातून घुसखोरी आता अधिक तीव्र केली आहे। या सगळ्या कालावधीत एकूण 15 लाख सायबर हल्ल्याचे प्रयत्न पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियातील हॅकर्स टोळ्यांनी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पण विशेष बाब म्हणजे इथंही भारतीय वरचढ ठरले, कारण लाखो हल्ल्यांपैकी फक्त 150 हल्ले यशस्वी झाल्याचं सांगण्यात आलंय। डेटा चोरी, महत्त्वाच्या सेवांचं वितरण विस्कळीत करणं हा या हल्ल्यांमागील मूळ उद्देश होता। या गटाच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असल्याचं सायबर विभागाकडून सांगण्यात आलंय। हॅकर टोळ्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि निवडणूक आयोगाच्या सायबर प्रणालीवर घाव घालण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे। याचाही सायबर विभाग तपास करत आहे। महाराष्ट्र सायबर विभागाच्या 1945 आणि 1930 या सायबर हेल्पलाईनमुळे
गेल्या 6 महिन्यात 200 कोटी रुपये वाचवल्याचं सायबर विभागाने सांगितलंय। या हेल्पलाईनवर दिवसाला 7000 कॉल येतात। 2019 पासून आतापर्यंत 600 कोटी रुपये वाचवण्यात आल्याचंही विभागाकडून स्पष्ट केलंय। सायबर जनजागृतीसाठी महाराष्ट्र सायबरकडून चित्रफित प्रदर्शित करण्यात आली आहे। या सगळ्यात आणखी एक हादरवणारी बाब समोर आली आहे, ती म्हणजे अशा प्रकारे सायबर हल्ला करण्यासाठी भारतीय नागरिकांचा छळ केल्याचंही उघड झालंय। जे लोक सायबर हल्ला करायला नकार देतात त्यांना शारीरिक हानी पोहोचवली जाते। नुकताच लाओसमधून 6 भारतीयांची अशा प्रकारे सुटका करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे सायबर गुन्हे करण्यास नकार देणाऱ्या तरुणांना शॉक देणं, त्यांची नखं काढणं असे अत्याचार केल्याचंही समोर आलंय। एकंदरीत भारतीय सुरक्षा यंत्रणा केवळ युद्धाच्या जमिनीवरच नाही तर हरेक माध्यमातून सतर्क आहे। लष्करी कारवायांबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्या 83 सोशल मीडिया खात्यांची ओळख पटवून त्यातील 38 खाती ब्लॉक करण्यात आल्याचंही सायबर विभागाने सांगितलंय। अन्य खात्यांचा तपास सुरू असल्याचंही सायबर विभागाने सांगितलंय। थोडक्यात काय तर देशाच्या सुरक्षेसाठी आपण सहकार्य करणं गरजेचं आहे। तुमचं एक पाऊल देशाला महागात पडू शकतं, त्यामुळे कॉल असेल किंवा एखादी लिंक असेल यातलं काहीही समोर आलं तरी लगेच सतर्क व्हा। कोणत्याही आमिषाला बळी पडू नका। या डिजिटल घुसखोरीचा तुम्हाला किंवा परिचयातल्या कुणाला अनुभव आलाय का? त्यांनी तो कसा हाणून पाडला? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राइब करा।